हॅलो गाइस, वेलकम यू ऑल इन मास्टर सायन्स अकॅडमी. आज मी घेणार आहे तुमचा 7वीचा 4th चॅप्टर जो आहे न्यूट्रिशन इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय तर सजीवांमध्ये होणारे पोषण. आता न्यूट्रिशन म्हणजे काय, पोषण म्हणजे काय तर पहा, आपण डेली अन्न घेत असतो आपल्या शरीरामध्ये. मग ते अन्न शरीरामध्ये घेणे आणि आपल्या बॉडीमध्ये डिफरंट लाईफ प्रोसेस परफॉर्म होत असतात. जसे की डायजेशन होत असतं, त्यानंतर रेस्पिरेशन होतं, एक्सक्रिशन होतं, ब्लड सर्क्युलेशन होतं. तर मग हे जे डिफरंट लाईफ प्रोसेस असतात त्यासाठी त्या अन्नाचा वापर करणे याला म्हटलं जातं न्यूट्रिशन. म्हणजेच काय, पोषण. म्हणजेच काय, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अ फूड अँड यूज इट फॉर द डिफरंट लाईफ प्रोसेसेस. अन्न शरीरामध्ये घेणे आणि त्या अन्नाचा वापर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डिफरंट लाईफ प्रोसेसेससाठी करणे त्याला म्हटलं जातं न्यूट्रिशन. आता हे न्यूट्रिशन आपण का करतो, का गरज असते त्या न्यूट्रिशनची तर पहा, आपण जे वर्क करत असतो तो काम करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काय आली पाहिजे रे, एनर्जी असली पाहिजे, ताकद असली पाहिजे. तर मग ही जी एनर्जी आहे ती एनर्जी कशामुळे मिळत असते, हे न्यूट्रिशनमुळे मिळत असते. त्यानंतर आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी, डेव्हलपमेंट होण्यासाठी सुद्धा अन्नाची गरज असते. त्यानंतर आपल्याला जर काही डिसीज वगैरे झाला असेल किंवा डिसीज होऊ नये म्हणून त्याला फाईट करण्यासाठी सुद्धा कशाची गरज असते, न्यूट्रिशनची गरज असते. त्यानंतर काही रोग वगैरे झाला, डिसीज झाला, त्यावेळेस सेल काय होत असतात, डॅमेज होत असतात. मग त्या डॅमेज सेल रिप्लेस करण्यासाठी किंवा त्यांना टिश्यूजला रिपेअर करण्यासाठी सुद्धा कशाची गरज असते, न्यूट्रिशनची गरज असते. मग कशासाठी, आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी, त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी, वाढ होत असते आपल्या बॉडी त्याच्यासाठी लागते. त्याच्यानंतर डिसीज बरोबर फाईट करण्यासाठी सुद्धा कशाची गरज असते, न्यूट्रिशनची गरज असते. आणि त्यानंतर जे काही डॅमेज सेल्स असतील, टिश्यूज असतील, त्यांना रिपेअर करण्यासाठी कशाची गरज असते, या अन्नाची, न्यूट्रिशनची गरज असते. ठीक आहे. तर न्यूट्रिशनचे दोन प्रकार पडतात पहा, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. तर ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशनचा मिनिंग असतो स्वयंपोषी आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय असतात, परपोषी. ते मराठी मिनिंग वरून लक्ष देईल पहा. स्वयंपोषी म्हणजे काय तर जे अन्नासाठी किंवा स्वतःचं पोषण स्वतः करू शकणारे, आणि परपोषी म्हणजे अन्नासाठी काय असणारे, दुसऱ्यांवर डिपेंड असणारे. आपण डिटेलमध्ये पाहू पहा. तर ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन फर्स्ट आहे, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. तर ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय तर जे ऑर्गॅनिझम किंवा जे स्वतःचं पोषण जे आहे स्वतः करू शकतात, म्हणजे पोषणासाठी, फूडसाठी स्वतःवर डिपेंड असतात, त्यांना म्हटलं जातं किंवा त्या न्यूट्रिशनला म्हटलं जातं ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे, प्लांट्स हे बरेचसे जे प्लांट्स आहे तर ते काय असतात रे, ऑटोट्रॉपिक असतात. म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, स्वतःला नरिश करत असतात. मीन्स फॉर अ फूड इट डिपेंड ऑन ओन सेल्फ. फॉर फूड इट डिपेंड ऑन इट सेल्फ. स्वतःवर डिपेंड असतात ते. ओके, त्यांच्यावर डिपेंड असतात आणि त्याला काय म्हटलं जातं किंवा त्यांच्यामध्ये जे न्यूट्रिशन असतं त्याला म्हटलं जातं ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. आता हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय, जे ऑर्गॅनिझम फूडसाठी ऑदर दुसऱ्यांवर डिपेंड असतील त्याला काय म्हटलं आहे किंवा त्यांच्यामधल्या न्यूट्रिशनला म्हटलं आहे हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. मीन्स फॉर अ फूड इट डिपेंड ऑन other. For a food depend on other is called as, or this type of nutrition is called as heterotropic nutrition. आणि हे हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन अॅनिमल्स मध्ये असतं किंवा ह्युमन बिंग आपल्यामध्ये सुद्धा कोणतं आहे, हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन असतं. कारण आपण प्लांट्सवर डिपेंड असतो, ठीक आहे, किंवा आपण ऑदर्सवर डिपेंड असतो. हे झालं ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे फूडसाठी स्वतःवर डिपेंड असणारे आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे फूडसाठी दुसऱ्यांवर डिपेंड असणारे. आता न्यूट्रिशन पाहिलं, त्याचे दोन मेन टाईप पाहिले. तर न्यूट्रिएंट्स म्हणजे काय असतं हे सुद्धा एक्झामला विचारलं जातं पहा. न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्वे म्हणजे ज्या अन्नामधून आपल्याला पोषण मिळतं त्यांना काय म्हटलं जातं, न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. मीन्स फूड दॅट प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज न्यूट्रिएंट. म्हणजे जे आपण अन्न खातो न्यूट्रिशन करण्यासाठी त्याला म्हटलं जातं न्यूट्रिएंट्स. आता याचे दोन प्रकार पडतात पहा. एक असतं मॅक्रोन्यूट्रिएंट आणि दुसरं असतं मायक्रोन्यूट्रिएंट. मॅक्रो म्हणजे काय असतं, जे फूड आपल्याला जास्त प्रमाणात डेली लागतात, जास्त प्रमाणामध्ये लागतात त्या फूडला म्हटलं जातं किंवा त्या न्यूट्रिएंटला म्हणतात मॅक्रोन्यूट्रिएंट. आणि जे आपल्याला कमी प्रमाणामध्ये अन्नामध्ये कमी प्रमाणात असले तरी चालतात तर त्यांना म्हटलं जातं मायक्रोन्यूट्रिएंट. मॅक्रो म्हणजे जे जास्त प्रमाणामध्ये लागतात आणि मायक्रो म्हणजे कमी प्रमाणामध्ये लागणारे.
हा, मॅक्रो म्हणजे फूड दॅट रिक्वायर इन अ लार्ज क्वांटिटी टू आवर बॉडी इज कॉल्ड एज मॅक्रोन्यूट्रिएंट. कोणकोणते आहे, जे कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स हे जे आहेत म्हणजे स्निग्ध पदार्थ वगैरे प्रथिने ते आपल्या बॉडीसाठी जास्त प्रमाणात लागतात. म्हणजे आपण जे पोळी, दूध वगैरे जे पितो ते आपल्याला जास्त प्रमाणात लागतं. त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय, द फूड दॅट रिक्वायर इन अ लेस क्वांटिटी टू आवर बॉडी इज कॉल्ड एज मायक्रोन्यूट्रिएंट. म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स जे आहेत ते आपल्याला काय लागत असं कमी प्रमाणामध्ये लागतात. ठीक आहे, हे आहे मायक्रोन्यूट्रिएंट. त्यानंतर आहे ऑटोट्रॉपिक प्लांट. आता ऑटोट्रॉपिक प्लांट म्हणजे काय, किंवा ऑटोट्रॉपिक आपण आधी पाहिलं होतं, पण न्यूट्रिशन म्हणजे काय असतं, जे फूडसाठी काय स्वतःवर डिपेंड असणार त्यांना काय म्हटलं जातं, ऑटोट्रॉपिक म्हटलं जातं. आता प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक असतात पहा, बरेचसे प्लांट, काही हेटरोट्रॉपिकही असू शकतात. तर ऑटोट्रॉपिक प्लांट्स जे आहेत ते म्हणजे काय असतं, ऑटोट्रॉपिक प्लांट म्हणजे फूडसाठी काय असतील, स्वतःवर डिपेंड असतील, म्हणजेच फूड स्वतःची स्वतः तयार करत असतील. पण हे फूड प्रोडक्शन होतं कसं, याची प्रोसेस काय, तर हेच आहे फोटोसिंथेसिसची प्रोसेस. प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन. हे जे प्लांट्स आहे, प्लांट्स मध्ये अन्न कसं तयार होतं ती प्रोसेस असते पहा फोटोसिंथेसिसची. द प्रोसेस ऑफ सिंथेसायझिंग अ फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट. म्हणजे सूर्यप्रकाशाचा वापर करून ज्या वनस्पती असतात काय तयार करतात, फूड तयार करतात, आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं फोटोसिंथेसिस. फूड प्रोडक्शनची प्रोसेस विथ द हेल्प ऑफ सनलाइट. सूर्याचा वापर किंवा सूर्यप्रकाशाचा वापर करून फूड तयार करणं ते असतं फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिस प्रोसेस पाहिजे कशी होत असते, की प्लांट आहे, प्लांट काय करतं, सनलाइटचा वापर करतं. ठीक आहे, सनलाइटचा वापर केल्यामुळे त्याला फोटो म्हटलं जातं, फोटो. ठीक आहे, तर फोटोसिंथेसिस सनलाइटचा वापर करतं. वातावरणामधून काय घेत असतं, कार्बन डायऑक्साईड घेतं. त्यानंतर जमिनीमधून काय घेतं, हे वॉटर घेतं, H2O. ठीक आहे, आणि मग तयार होतं फूड. कशामध्ये, कोणत्या पार्टमध्ये फूड तयार होतं, ल्यूज या पार्टमध्ये फूड तयार होत असतं. तर ल्यूज मध्ये कोणता पिगमेंट असतो, क्लोरोफिल हा पिगमेंट असतो. क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल हा पिगमेंट असतो आणि त्याच्यामुळे फूड कुठे तयार होत असतं, या ल्यूज मध्ये तयार होतं. ठीक आहे, तर ल्यूज मध्ये फूड प्रोडक्शनची प्रोसेस चालते. आता फूड प्रोडक्शन मध्ये पहा काय सांगितलं, हे केमिकल रिॲक्शन दिलेलं आहे, चेन दिलेलं आहे. तर वातावरणामधून काय घेतं फूड तयार करण्यासाठी, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर जमिनीमधून घेतलं जातं H2O. त्यानंतर सूर्यापासून घेतात सोलर एनर्जी म्हणजे सनलाइट घेतली जाते आणि फूड कुठे तयार होतं, ल्यूज मध्ये. आणि ल्यूज मध्ये काय असतं, क्लोरोफिल हा पिगमेंट असतो. आणि हे सर्व मिळून काय बनत असते, शुगर बनते. म्हणजेच तयार होतं तुमचं ग्लुकोज, अन्न तयार होतं, फूड तयार होतं. ठीक आहे, आणि वातावरणामध्ये काय रिलीज केलं जातं, ऑक्सिजन. तुम्हाला माहित आहे फूड तयार झालं तर जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स वातावरणामध्ये काय सोडत असतात, ऑक्सिजन हा गॅस सोडत असतात. तर ही आहे फूड प्रोडक्शनची टोटल चेन रिॲक्शन आहे. ठीक आहे, तर मग सनलाइट आणि क्लोरोफिलचा वापर करून प्लांट्स जे आहे फूड तयार करतं कुठे, ल्यूज मध्ये. आणि नंतर मग हे जे फूड आहे ते अदर पार्ट्स पर्यंत पोहोचवलं जातं. ही जी फूड प्रोडक्शनची प्रोसेस आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे, एक्झामला विचारली जाते पहा, एकदम व्यवस्थित करायची. त्याच्यामध्ये काय फोटोसिंथेसिसची डेफिनेशन लिहायची, त्यानंतर काही जी चेन रिॲक्शन आहे ती एक्सप्लेन करायची. ठीक आहे, तर ही झाली फोटोसिंथेसिस ऑटोट्रॉपिक प्लांट. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन अ प्लांट्स. आता प्लांट्स मध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय, जी वहन संस्था असते. आता जे झाडं आहेत तर ते पाण्याचं वहन करत असतात, फूडचं वहन करतात, तर त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हटलं जातं. तर ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये दोन पार्ट येतात, एक असतं झायलम आणि एक असतं फ्लोएम. झायलम अँड फ्लोएम. तर हे जे झायलम असतं तर ते काय वहन करत असतं, जे ऑटर आहे, ऑटर आणि मिनरल्स कुठून घेतं, जमिनीकडून घेतं आणि ते ऑदर पार्ट कडे काय करतं, रूट्स पासून, जे रूट्स कडून ते कुठे जातं, ऑदर पार्ट पर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम करतं. मग झायलम काय ट्रान्सफर करतं, ऑटर अँड मिनरल्स. कोणाकडून, रूट्स कडून तो ऑदर पार्ट्स पर्यंत पोहोचवण्याचं काम करतं झायलम. ठीक आहे, ऑटर अँड मिनरल्स. त्यानंतर आहे फ्लोएम. फ्लोएमचं काम काय असतं, जे फूड आहे, आता फूड तयार कुठे होतं, ल्यूज मध्ये तयार होतं. मग ते फूड लीफ पासून किंवा ल्यूज पासून ऑदर पार्ट पर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं, फ्लोएम. झायलम ट्रान्सफर करतं ऑटर अँड मिनरल आणि फ्लोएम ट्रान्सफर करतं फूड. ठीक आहे, तर ही आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम. त्यानंतर आहे नायट्रोजन फिक्सेशन. तर नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय असतं, त्याचं फिक्स केलं जातं किंवा स्थिरीकरण वगैरे केलं जातं नायट्रोजनचं. आता पहा, एअर मध्ये ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन प्रेझेंट असतं, परंतु हे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन जे आहे ते प्लांट्स डायरेक्टली वातावरणामधून घेऊ शकत नाही हे नायट्रोजन.
त्यामुळे काय करावं लागतं या नायट्रोजनला दुसऱ्या युजेबल फॉर्म म्हणजे प्लांट्सला यूज करता येईल या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे ऍटमॉस्फेरिक जे नायट्रोजन आहे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला प्लांट्स यूज करतील अशा फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. युजेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं त्याला म्हटलं जातं नायट्रोजन फिक्सेशन. एअर कंटेन द गॅसियस नायट्रोजन, हवेमध्ये गॅसियस नायट्रोजन असतं. प्लांट्स कॅनॉट डायरेक्टली यूज इट, प्लांट्स हे डायरेक्टली वापरू शकत नाही त्याला, म्हणून त्याला आपल्याला कशामध्ये कन्व्हर्ट करावं लागतं कंपाऊंड्स मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. आणि जे यालाच काय म्हटलं जातं नायट्रोजन फिक्सेशन. याचे दोन टाईप आहेत का किंवा दोन स्टेप्स आहेत. एक बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असतं आणि एक ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. दोन मेथड दिल्या आहे, बायोलॉजिकल आणि ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. आता हे जे नायट्रोजन फिक्सेशन आहे फर्स्ट आपण पाहू बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन किंवा बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता बायोलॉजिकल फिक्सेशन कसं होतं तर जमिनीमध्ये तुम्हाला माहित असेल की जमिनीमध्ये काय प्रेझेंट असतात रे मायक्रोब्स प्रेझेंट असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम ॲझेटोबॅक्टर आणि रायझोबियम हे दोन प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. तर ते काय करतात हवेतील ऍटमॉस्फेरिक जे नायट्रोजन आहे त्याला नायट्रेट्स मध्ये कन्व्हर्ट करतात. नायट्रेट्स मध्ये कन्व्हर्ट करतात. जे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे ॲझेटोबॅक्टर आणि रायझोबियम हे मायक्रो ऑर्गॅनिझम नायट्रेट्स मध्ये कन्व्हर्ट करतात. तर यालाच म्हटलं जातं बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. बायोलॉजिकल का बरं कारण हे मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू होत असतं म्हणून त्याला बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. आणि कन्व्हर्ट काय ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन नायट्रेट्स मध्ये कन्व्हर्ट होतं. त्यानंतर आहे पहा नेक्स्ट ऍटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. आता नायट्रोजन फिक्सेशन आहे ऍटमॉस्फेरिक सेकंड मेथड. तर सेकंड मेथड मध्ये काय होत असतं पहा जे आता रेनी सीझन मध्ये लाइटनिंग होते विजा चमकत असतात. विजा चमकल्यानंतर काय होतं हे जे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन असतं नायट्रोजन काय होतं ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतं. ऑक्सिजन वातावरणामधले जे ऑक्सिजन असतं त्याच्यासोबत रिॲक्ट होतं आणि काय तयार करतं नायट्रोजन ऑक्साईड तयार करतं. ठीक आहे जे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झालं आणि काय तयार केलं त्यांनी नायट्रोजन ऑक्साईड तयार केलं. परत ते ऑक्सिडाइज्ड होऊन काय तयार करतं हे जे नायट्रोजन ऑक्साईड आहे परत ऑक्सिडाइज्ड होतं आणि तयार करतं नायट्रोजन डायऑक्साईड. त्यानंतर हे जे नायट्रोजन डायऑक्साईड आहे ते कशामध्ये मिक्स होतं रेन मध्ये मिक्स होतं पावसाच्या पाण्यासोबत मिक्स होतं आणि काय तयार करतं नायट्रिक ऍसिड HNO3 तयार करतं आणि ते कशामध्ये तरी मिक्स होतं सॉइलमध्ये. पावसाच्या पाण्यासोबत कुठे येते नायट्रिक ऍसिड जमिनीमध्ये येतं आणि जमिनीमध्ये जे डिफरंट मिनरल्स असतात मग हे जे नायट्रिक ऍसिडला कशामध्ये कन्व्हर्ट करतात सॉल्ट मध्ये कन्व्हर्ट करतात. आणि सॉल्ट जे आहे कोण यूज करतं प्लांट्स हे डिफरंट मिनरल्स आहेत प्लांट्स यूज करतं कशासाठी त्याच्या ग्रोथसाठी. हे आहे तुमचं ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे जे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे ते युजेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं प्लांट्सच्या. आता हे नायट्रोजन N2 काय झालं जे एअर मधलं जे नायट्रोजन होतं किंवा ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन होतं ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झालं त्यानंतर तयार झालं नायट्रोजन ऑक्साईड. नायट्रोजन ऑक्साईड अगेन ऑक्सिडाइज्ड झालं नायट्रोजन डायऑक्साईड तयार केलं त्याने आणि नायट्रोजन डायऑक्साईड जे होतं ते पावसाच्या पाण्यासोबत काय झालं मिक्स झालं आणि त्याने तयार केलं नायट्रिक ऍसिड HNO3 तयार केलं. आणि HNO3 आणि पाऊस काय झाला ते HNO3 पावसाच्या पाण्यासोबत आलं जमिनीवर आणि सॉइल मध्ये मिनरल्स मध्ये मिक्स झालं आणि त्याने काय तयार केलं सॉल्ट तयार केलं. आणि हे जे सॉल्ट आहे त्याने कुणी यूज केलं प्लांट्सने यूज केलं कशासाठी त्याच्या प्लांट्सच्या ग्रोथसाठी. तर हे आहे नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय तर जे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे त्याला नायट्रेट्स मध्ये कन्व्हर्ट करण्याची प्रोसेस. त्याच्या दोन प्रोसेस पाहिल्या आपण एक पाहिलं बायोलॉजिकल फिक्सेशन आणि दुसरं पाहिलं ऍटमॉस्फेरिक फिक्सेशन. बायोलॉजिकल फिक्सेशन नायट्रोजन फिक्सेशन कोण करत होतं मायक्रो ऑर्गॅनिझम करत होते कोणते रायझोबियम आणि ॲझेटोबॅक्टर. आणि ऍटमॉस्फेरिक फिक्सेशन जे होतं ते कसं होतं की रेन्स वगैरे त्याच्यामध्ये नायट्रिक ऍसिड तयार होत होतं. मग नायट्रिक ऍसिड सॉइल मध्ये आलं आणि मग ते मिनरल सोबत रिॲक्ट होऊन काय तयार केलं सॉल्ट तयार केलं आणि हे सॉल्ट कोणी यूज केलं प्लांट्सने यूज केलं. ठीक आहे त्याला म्हटलं आता नायट्रोजन फिक्सेशन. हे जे नायट्रोजन फिक्सेशन आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे पहा. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये एवढेच पॉइंट पाहणार आहोत पहा. तुमचा जे राहिलेले पॉइंट्स आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.